लाडकी बहिणींना लाडक्या ताईंनो 13वा हप्ता म्हणजे जुलै महिन्याचा हप्ता, या हप्त्याचं वाटपाचा वितरण थांबणार आहे अशा स्वरूपाची एक मोठी बातमी समोर आली आहे. ब्रेकिंग न्यूज समोर आलेली आहे. ज्या ज्या ताईंना आतापर्यंत 13वा हप्ता भेटलेला नाहीये, 12वा हप्ता भेटलेला नाहीये, त्यांनी पटपट एकदा कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे, कारण की हप्ता वाटपाचा आता थांबणार आहे. त्याच्याबद्दल एक मोठी बातमी समोर आलेली आहे. तर कधीपर्यंत तुमचा हे हप्ता वाटप सुरू राहणार आहे, या सगळ्या गोष्टी तुम्हाला व्हिडिओ मध्ये मी सांगणार आहे. आणि बऱ्याच ताई या ठिकाणी वाट बघत बसल्यात, सर 14वा हप्ता मला कधी भेटणार आहे, त्याच्याबद्दल पण तुम्हाला या व्हिडिओ मध्ये मी सांगणार आहे. कारण की आता वेगवेगळ्या तारखा यायला समोर सुरुवात झालेली आहे. तर व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा आहे. आणि लाडक्या ताईंनो बघा, आज कोणाला हप्ता वाटप जमा झालेला आहे का, आज कोणाला 13वा किंवा 12वा हप्ता जमा झालाय का, एकदा आपलं नाव सांगायचंय, जिल्हा सांगायचंय, आणि तुम्हाला आज हप्ता वाटप झालाय का, काल हप्ता वाटप झालाय का, एकदा पटपट सर्वांनी कमेंट बॉक्स मध्ये सांगायचंय. कारण की लाडक्या ताईंनो आता हप्ता वाटपाचा कार्यक्रम थांबणार आहे, वाटप आता थोडंफार थांबणार आहे. त्याच्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा आहे. लक्षात घ्या लाडक्या ताईंनो, काल देखील या ठिकाणी वाटप सुरू होतं, काल वाटप झालेलं होतं. आज या ठिकाणी कुणाला वाटप झालेलं आहे का, कमेंट बॉक्स मध्ये पटपट सर्वांनी सांगायचं आहे. आणि त्याच्यानंतर 14वा हप्ता कधी वाटप होणार आहे याच्याबद्दल पण माहिती समोर येत आहे, त्या पण तुम्हाला मी या व्हिडिओ मध्ये सांगणार आहे. तो व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा आहे. कोणत्या लाडक्या ताईला असं वाटतं की आपला हा हप्ता, लाडक्या बहिणीचा हप्ता चालू राहावा आणि लवकरात लवकर 14वा हप्ता म्हणजे ऑगस्ट महिन्याचा हप्ता आम्हाला लवकरात लवकर भेटावा, आम्हाला गरीब लाडक्या ताईला हा हप्ता लवकरात लवकर भेटावा, असं कोणत्या लाडक्या ताईला वाटतंय पटपट सर्वांनी कमेंट बॉक्स मध्ये सांगायचंय. आणि लाडक्या ताईंनो एक लक्षात घ्या, एक मोठी बातमी अजून समोर आलेली आहे. पडताळणी, सर्व लाडकी ताईंची पडताळणी होणार आहे. अंगणवाडी सेविका आपल्या घरी येणार आहेत. कुणाच्या घरी, लाडक्या ताईंच्या घरी अंगणवाडी सेविका आल्या होत्या का, कमेंट बॉक्स मध्ये पटपट सांगायचंय. महाराष्ट्र टाइम्सची एक नवीन बातमी आलेली आहे बघा. महाराष्ट्र टाइम्सची बातमी आहे 12 ऑगस्टची. ही बातमी तुमच्या समोर या ठिकाणी दिसत आहे. तर सीएम साहेब पैसे देतात बघा. सीएम साहेब म्हणजे कोणते, आपले मुख्यमंत्री साहेब पैसे देतात. तुम्ही कोण, लाडकी बहीण वरून सासू सुनामध्ये जुंपली अंगणवाडी सेविकांची झाली गोची. म्हणजे काय, तर लक्षात घ्या लाडक्या ताईंनो, तुमच्या घरोघरी अंगणवाडी सेविका या ठिकाणी येत आहेत. आणि घरामध्ये 2 महिला जर विवाहित असतील, तुम्हाला बघा मी 2 दिवसापूर्वी पण सांगितलं होतं की लाडक्या ताईंनो, घरामध्ये 2 जरी लाडक्या ताई असतील तरी तुमची तपासणी होणार म्हणजे होणार. आता त्याच्यामध्ये कंडिशन काय आहे, जर तुमच्या घरामध्ये 2 विवाहित असतील तर तुमची लाडकी बहीण योजना एका ताईची बंद होणार आहे. मग आता एका घरामध्ये सासू आहे आणि एका घरामध्ये सून आहे, दोघे पण एकाच कुटुंबामध्ये आहेत, एकाच रेशन कार्डवर आहेत. मग सुनाला लाभ द्यायचा का सासूला लाभ द्यायचा. मग आता जर दोन्ही जर वेगवेगळे राहत असतील तर या ठिकाणी सासू म्हणते सुनाचा लाभ बंद करा, सून म्हणते सासूचा लाभ बंद करा. मग नेमका लाभ बंद कुणाचा करायचा, तर अंगणवाडी सेविकांना त्यांना प्रश्न विचारला की तुमचा दोन्हीपैकी लाभ कुणाचा बंद करायचा. किंवा काही घरामध्ये 2 जावा आहेत, एक सासू आहे, सासू म्हणते माझा लाभ चालू ठेवा, 2 जावा मध्ये आमच्या दोघीचा लाभ चालू ठेवा. तर लाभ चालू ठेवायचा कुणाचा, तर असं अंगणवाडी पुढे प्रश्न निर्माण झालाय. आणि याच्यामध्ये एक मोठी बातमी समोर आली लाडक्या ताईंनो, कारण की असे भांडण जे ज्या ठिकाणी होत आहेत त्या दोघे ताईंची पुन्हा लाभ बंद होतील. त्याच्यामुळे लाडक्या ताईंनो, तुमच्या हात जोडून तुम्हाला एक विनंती आहे, आपल्या घरातले भांडणे आपल्या घरामध्ये ठेवा. आणि लक्षात घ्या, कोणत्या तरी एका लाडक्या ताईला, घरातल्या कुटुंबामधल्या कोणत्या तरी एका लाडक्या ताईचा तुम्ही हप्ता चालू ठेवा आणि दुसऱ्या लाडक्या ताईचा हप्ता तुम्ही बंद करा. म्हणजे घरात जर एक, लक्षात घ्या, 3 लाडक्या ताई तुम्हाला लाभ घेत असतील, 4 लाडक्या ताई लाभ घेत असतील, तर त्याच्यामधल्या एक विवाहित लाडकी ताई ठेवायची आणि दुसरी अविवाहित लाडकी ठेवायची. तर त्या 2 जर गणित तुम्हाला जमलं तरच तुमची लाडकी बहीण योजना चालू राहणार आहे. आणि जर तुम्ही असं नाही केलं, भांडत बसलात, तर तुम्हाला एकीला पण लाभ भेटणार नाही. आणि घरामध्ये जे तुमचे 3000 रुपये येणार होते ते कुणालाच येणार नाही. त्याच्यामुळे लाडकी ताईंनो, थोडेफार एक विनंती आहे, आपल्या घरातले भांडणं थोडे आपल्या घरातच ठेवा. आणि तुमच्या घरामध्ये असं एक तयार करा, जर समजा एक सून असेल एक सासू असेल तर सुनाला का सासूला दोघीपैकी एक ठरवा आणि त्यांनी काय करा, आपला लाभ सांगा त्या अंगणवाडी सेविकाला की बाबा माझा लाभ बंद कर आणि हिचा लाभ चालू ठेव. म्हणजे काय होईल, घरात कमीत कमी 1500 रुपये येतील. नसं दोघीचा पण लाभ बंद होणार आहे लाडकी ताईंनो, ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवायची आहे. तर महाराष्ट्र टाइम्सची एक मोठी बातमी समोर आली. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत लाभार्थ्यांची संख्या कमी करण्याच्या सरकारच्या निर्णयामुळे छत्रपती संभाजीनगरमध्ये अनेक घरामध्ये
कुटुंबामध्ये वाद निर्माण झाले आहेत। एका कुटुंबातील 2 पेक्षा जास्त महिलांना लाभ मिळत असल्याने अंगणवाडी सेविका घरोघरी जाऊन नावे कमी करत आहेत। बघा, तुमच्या घरोघरी येऊन तुमचे नाव देखील कमी केले जाणार आहेत। जर तुम्ही भांडत बसलात तर दोघीला पण लाभ भेटणार नाही। आणि मग किती जरी भांडत बसलात, किती जरी चक्र मारत बसलात, अंगणवाडी सेविकेकडे चक्र मारून काही उपयोग होणार नाहीये। नंतर तुम्ही महिला व बालविकास विभागामध्ये चक्र मारून काही होणार नाहीये। त्याच्यामुळे आता सावध व्हा आणि लवकरात लवकर आपला कोणाचा लाभ बंद करायचा आहे, घरामध्ये 2 पेक्षा जास्त जर कोणी असतील, कोणाचा लाभ चालू ठेवायचा आहे, कोणाचा बंद करायचा आहे, हे तुम्ही ठरवा आणि लवकरात लवकर ही ऍक्शन घ्या। कारण की सगळ्यांची पडताळणी होणार आहे लाडक्या बहिणींनो, आणि त्याच्यानंतरच तुम्हाला पुढचा हप्ता भेटणार आहे। त्याच्यामुळे मोठी बातमी समोर यायला सुरुवात झालेली आहे आणि हा तुमचा लाडका दादा बघा तुम्हाला नेहमीच चांगल्या स्वरूपाची माहिती देत असतो, ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवायची आहे। तर अशा स्वरूपात मोठी बातमी समोर आली, तुम्ही या ठिकाणी वाचू शकतात। महाराष्ट्र टाइम्सची ही बातमी आहे। आता डायरेक्ट तुम्हाला मी प्रश्न उत्तराकडे थोडं वळणार आहे। बऱ्याच लाडक्या ताईंचे प्रश्न येत आहेत, नाराजी व्यक्त केली जात आहे। ती नाराजी काय आहे तुम्ही स्वतः या ठिकाणी बघायचं आहे। बघा, हमें 2100 नहीं चाहिए, मेरी सब बहनों को ये लाभ मिले, किसी को योजना बंद ना हो, प्लीज लाइक करे। तो बघा, लाडके ताईंनी एक छान स्वरूपात ये अपने दीदी ने बहुत अच्छी कमेंट की है, बहुत अच्छी। दीदी क्या बोल रही है, 2100 रुपए नहीं मिले तो भी चलेगा, पर किसी भी दीदी का लाभ बंद मत करो, सभी लाड़की दीदी को पैसे चालू रखो। ये सब लाड़की दीदी से मेरे भी सरकार से यही प्रार्थना है, गुजारिश है कि जल्द से जल्द सब लाड़की दीदी को पैसे दे दो। जो 26 लाख का जो आंकड़ा उन्होंने डिसाइड किया है वो सबको भी पैसे चालू कर दो, जल्द से जल्द उनको भी पैसे चालू कर दो, ये मांग है। चलो पुढचा बघा प्रश्न, लाडक्या ताईंचा काय कमेंट्स आहे बघा। 12वा आणि 13वा हप्ता ज्या बहिणींना आला नाही त्यांनी काय करावे, मतदान वेळी बरोबर मत घेतले, मग आता का पात्र असून ही अपात्र केले, तुमच्या देणं आहे, आधीच कशाला सगळ्या लाडक्या बहिणींच्या सगळ्यांचे बंद होईल, महागाई वाढलेली आहे, सगळ्यांचे पैसे चालू करा। तर छान स्वरूपाचा प्रश्न विचारला लाडक्या ताईंनी। बघा, लाडक्या ताईंनी छान स्वरूपाची कमेंट टाकली की बाबा निवडणुकीच्या अगोदर तुम्ही सगळ्या पात्र होतात, मग आता अपात्र का करतात। तर त्याच्यामुळे सर्व लाडक्या ताईंना लवकरात लवकर पैसे भेटायला पाहिजेत। तुमचं काय मत आहे लाडक्या ताईंनो, याच्यावर कमेंट बॉक्समध्ये पटपट सर्वांनी सांगायचं आहे। त्याच्यानंतर बघा, सगळ्यात पहिलं मी लाईक केलेलं आहे, थँक्यू व्हेरी मच ताई, तुम्ही खूप खूप धन्यवाद तुमचं। त्याच्यानंतर 12वा आणि 13वा हप्ता भेटलेला नाहीये ठाणे जिल्हा आणि आतापर्यंत भेटणार आहे, कधीपर्यंत भेटणार आहे सर, लक्षात घ्या। तर एक गोष्ट लक्षात, 12वा आणि 13वा हप्ता तुम्हाला ज्या ज्या ताईंना भेटला नाही असे कोणतेही असेल कमेंट बॉक्समध्ये सांगा, कारण की 15 दिवसामध्ये तुमची तपासणी होणार आहे। पण आता बघा, ह्या अशा जर उशीर लागत असेल, अंगणवाडी सेविका तुमच्या घरी येऊन तपासणी करून त्यांना जर उशीर लागत असेल तर नक्कीच तुमची ही तपासणी वाढणार आहे, वेळ लागणार आहे आणि तुम्हाला 15 ते 20 दिवस होऊ शकतात, 25 दिवस होऊ शकतात, पण तुमची तपासणी झाल्याशिवाय तुम्हाला पैसे भेटणार नाहीयेत, ही गोष्ट लक्षात ठेवा। ज्या 26 लाख ताई अडकलेल्या आहेत त्या 26 लाख ताईंना 12वा फक्त एवढा पण करणार आहोत, ही सरकारकडे मागणी करणार आहोत की बाबा ज्या ताईंना हप्ता तुम्ही बंद केला होता त्या ताईला जर पात्रतेमध्ये तुम्ही बसवत असाल परत, तर त्यांना पहिले सगळे हप्ते देऊन टाका। म्हणजे 12वा आणि 13वा हप्ता ज्या ताईला भेटला नाहीये त्यांना हप्ता देऊन टाका नंतर, म्हणजे एकत्र त्यांना 3000 रुपये द्या आणि नंतर 14वा हप्ता पण त्यांच्या अकाउंटला टाका, म्हणजे 12, 13, 14 सगळेच हप्ते त्यांच्या अकाउंटला नंतर टाकावेत, अशी मी सरकारकडे विनंती करत आहे लाडके ताईंनो। तुमचं काय मत आहे याच्यावर कमेंट बॉक्समध्ये सर्वांनी सांगायचं आहे। त्याच्यानंतर बघा, थँक्यू सर, खूप छान माहिती देत असतात तुम्ही सर, आम्ही तुमच्या सोबत आहोत। चला, थँक्यू व्हेरी मच ताई, असं सपोर्ट सगळ्यांनी करायचा आहे। दादा तुमची माहिती खूप चांगली असते, थँक्यू व्हेरी मच। माझे नाव उमा व्यंकटेश आहे, जिल्हा सातारा, ऑगस्टचा हप्ता मिळावा। तर ऑगस्टचा हप्ता पण लवकरात लवकर मिळायला पाहिजे, सरकारकडे आपण सगळे मागणी करत आहोत लाडक्या ताईंच्या वतीने की बाबा सरकार मायबाप या गरीब ताईंना लवकरात लवकर हा पुढचा हप्ता, ऑगस्ट महिन्याचा हप्ता भेटावा। सगळ्यांनी सपोर्ट करायचा, जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करायचा आहे, म्हणजे लवकरात लवकर सरकारपर्यंत आपल्या हा मागणी जाणार आहे आणि सरकार लवकरात लवकर आपल्याला हप्ता पाठवणार आहे। तर इथेच थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, श्री गुरु।